साहेब, नालीचे काम पूर्ण करा. प्रल्हाद इंगळे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन. अर्धवट काम देत आहे अपघातास निमंत्रण. ग्राहक तथा रुग्णांची होत आहे कसरत. आर्णी शहरातील मुख्य रस्त्यावर बस स्थानकापासून सुरू असलेल्या नाली बांधकामाचे काम गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत बंद असल्यानं नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालाय. व्यापारी व काही रुग्णालय खोदकामाच्या पलीकडे असल्यानं डॉक्टर यांना देखील धोकादायक खोदकाम पार करून रुग्णालयात जावं लागतंय. रुग्णांना व ग्राहकांना ही कसरतच करावी लागत असल्याचं दिसून येतंय. आर्णीतील सामाजिक कार्यकर्ता प्रल्हाद इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर काम सुरू करण्याची मागणी केली. तातडीने काम सुरू न झाल्यास 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एस्टिमेट निविदा व कामाच्या आदेशानुसार मेन रोड वरील बस स्थानक परिसरात नाली बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र खोदकाम केल्यानंतर हे काम अचानक थांबवण्यात आले असून गेल्या 2 महिन्यापासून कोणतीही प्रगती झालेली नाही. सध्या केवळ नालीचे खोदकाम करून जागा उघडी ठेवण्यात आली. त्यामुळे पावसाचे पाणी साचण्याची शक्यता वाढली असून खोदलेल्या खड्ड्यांमध्ये अपघात होण्याचा धोका निर्माण झालाय. MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी. मी डॉक्टर ठाऊकर. माझं इथं हॉस्पिटल आहे. मागील 2 महिन्यापासून इथं नाली खोदून ठेवलेली आहे, परंतु आतापर्यंत ते काम कम्प्लीट केलेलं नाही आहे. या नालीचं काम कम्प्लीट नसल्यामुळं माझ्या जे पेशंट येणार आहे त्यांना त्रास होत आहे. तर माझी एकच इच्छा आहे की बाबा लवकरात लवकर हे काम कम्प्लीट व्हावं आणि गव्हर्नमेंटने जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्याप्रमाणे आम्ही तर त्यांना कोऑपरेट करायला तयार आहोत. तरी पण त्यांनी काम करायला त्यांनी लवकरात लवकर काम करावं हीच माझी इच्छा आहे. आणि गव्हर्नमेंटने जे ठरलेले रूल्स आहे रोडपासून जे त्यांचे अतिक्रमण आहे त्या सगळ्या कंडिशनमध्ये आम्ही बसायला तयार आहोत आणि लवकरात लवकर काम करावं हीच माझी एक इच्छा आहे. नगर परिषदची मला नोटीस आलेली आहे, पण नियमाप्रमाणे सर्व काम करायला पाहिजे. पलीकडली बाजू मध्यापासून 12 मीटरवर आहे आणि अलीकडली बाजू तुझी मध्यापासून 12 मीटरवर घ्यायला पाहिजे. त्या नाली इथं खोदून ठेवली, नालीचा त्रास आम्हाला खूप होऊन राहिला. उद्या जीवितहानी होऊ शकते. त्याची काळजी सर्वांनी घ्यायला पाहिजे. नगरपालिकेने जे नालीचे बांधकाम चालू केले आहे ते जे सगळ्याचे ज्या हिशोबाने घेतले आणि जे माझ्या दुकानासमोर एवढा मोठा गड्डा करून ठेवलेला आहे, यात जर कोणाचं लक्ष नसताना आणि त्यात जर कोणाचं नुकसान पडून जर नुकसान झालं तर यात संबंधित जे बांधकाम करणारे आहे ते याला जबाबदार राहील किंवा याच्यात आपण त्वरित बांधकाम चालू करावे करिता आपण सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळद्वारा आर्णी येथील मिलावार क्लॉथ सेंटर पासून ते नाल्यापर्यंतचे नालीचे बांधकाम सुरू आहे. परंतु काही कारण नसताना अंजली ड्रेसेस व भर स्टील यांचे पुढे 2 महिन्याआधी खोदकाम फक्त करून ठेवलेले आहे व पुढील काम त्यांनी कोणतेही कारण नसताना स्थगित ठेवले आहे. तसेच नियमानुसार व इस्टिमेटनुसार रोडच्या मध्यापासून 12 मीटरवर नालीचे काम व्हायला पाहिजे असे लिखित आहे. परंतु काही हितसंबंधित लोक या कामात अडथळा आणून काम बंद पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी त्याबाबत मी नियमाप्रमाणे व शासनाच्या इस्टिमेटप्रमाणे काम व्हावे याकरिता दिनांक 15 ऑगस्ट 2026 पासून तहसील कार्यालय आर्णी समोर आमरण उपोषणात बसणार आहे. त्याबाबतचे निवेदन मी वरिष्ठांना दिलेले आहे व त्या खोदकाम केलेल्या जागेमध्ये कोणत्याही गाडीचा अपघात होऊ शकतो किंवा जीवितहानी होऊ शकते, त्यास जबाबदार कोण याबाबत मला माहिती मिळावी.